हॅलो मित्रांनो, खुश खबर. संजय गांधी निराधार योजनेचा जी-आर आलेला आहे. आतापासनं तुम्हाला ₹2,500 म्हणजेच ₹2,500 मिळणार आहे. अखेर जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. तर बघूयात आपण कोणाला आणि कधीपासनं तुम्हाला संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निराधार योजना या योजनेचे ₹2,500 मिळणं सुरू होणार आहे. तर लाडक्या भावांनो, लाडक्या बहिणींनो, सगळ्यांनाच म्हणायचं आहे की खुशखबर आहे, खुशखबर आहे, खुशखबर आहे. चला तर मग डायरेक्टली जी-आरवर जाऊयात. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 म्हणजे 2500 इतके करण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि तारीख बघा 15 सप्टेंबर 2025 म्हणजे आजच तो प्रसिद्ध झालेला आहे. तर बघूया या जी-आर मध्ये नेमकं काय सांगितलंय ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. बघा, मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, दिव्यांग संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी पाठपुरवठा करण्यात येत आहे. म्हणजे काय केलं, काही गटांनी, काही समूहांनी सरकारकडे मागणी केली होती, की बाबा हा जो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निराधार योजना आहे, याचं मानधन 1500 वरून किती न्या 2500 न्या असं सरकारकडे मागणी करण्यात आली होती. या संदर्भात 25-26च्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून ₹2500 खुशखबर आहे सगळ्या मित्रांनो. इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेमार्फत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून 2500 इतके करण्याबाबतच्या शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने 3/9/2025 रोजी मंत्रिमंडळात बैठक झाली आणि त्याच्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला. निर्णय घेतलेला होता मंत्रिमंडळाचा कधी 3/9/2025 ला. आणि आता हा जो शासन निर्णय आहे, काय आहे, जो जी-आर काय तो समजून घेऊया. संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ राज्य निवृत्ती दिव्यांगांचे लाभार्थी मासिक अर्थसहाय्य म्हणजे मंथली तुम्हाला 1500 वरून आता ₹2500 देणार आहेत. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मंजुरी तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे सगळ्यांनाच ते मिळणार आहे. तुम्ही जर या योजनेचा लाभ भेटत असेल तर. सदर अर्जातील वाढ ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धबाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या स्कीमसाठी तुम्हाला ₹2500 मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर सांगितलंय विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डायरेक्ट डी म्हणजे तुमच्या डायरेक्टली अकाउंटला जमा होणार आहे. जो अकाउंट तुम्ही या योजनेसंदर्भात जोडलेला असेल त्या अकाउंटला डायरेक्टली ₹2500 जमा होणार आहे. ठीक आहे. तर मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, तर हे कधीपासनं होणार आहे? तर बघा मित्रांनो, सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर म्हणजे काय? ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजे मला सप्टेंबरचा महिना किती रुपये मिळणार? ₹1500 मिळणार आणि त्याच्यानंतर जो ऑक्टोबरचा महिना आहे, मला ₹2500 मिळणार आहे. तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र.गव्हर्नमेंट. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. करून तुम्ही देण्यात आलाय. संगणक संकेतांत म्हणजे काय, या ठिकाणी तो तुम्ही डायरेक्टली टाकला की तुम्हाला तो उपलब्ध होईल. बरोबर? आणि सुनीता गायकवाड म्हणजे जे अवर सचिव आहे महाराष्ट्र शासनाच्या, त्यांनी हा जी-आर प्रसिद्ध केलेला आहे. आय होप जेही संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थी असतील, त्यांना ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. जे दिव्यांग भाऊ आहे, त्यांना आता ₹2500 मिळणार आहे. तर चला, ही खुशखबर आहे. आणि मित्रांनो, या खुशखबरला तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. म्हणजेच काय, त्यांचा जो आनंद आहे हा द्विगुणित होईल आणि त्यांना पुढच्या महिन्यापासून ₹2500 मिळतील. चला तर मग इथे भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काहीही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.